लुईस ब्रेलने अंधांसाठीच्या ज्ञानाचा खजिना खुला केलेला आहे, पण आज ब्रेल मधली पुस्तकं आहेत ती फक्त 10वी पर्यंत आणि अंधांनी उडी मारली ती मात्र त्याच्याही पलीकडे। आणि म्हणूनच थर्ड आय असोसिएशन सारख्या ज्या संस्था आहेत त्या आता क्रमिक पुस्तकं रेकॉर्ड करतायत। बीएड प्रवेश परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक पुणे विद्यापीठासाठी थर्ड आय असोसिएशन वाचक सौ वीणा सहस्त्रबुद्धे। कॅसेट क्रमांक 1 ची पहिली बाजू येथे सुरू होत आहे। अद्ययावत विषय ज्ञान। पुस्तकातले शब्द वीणाताईंच्या तोंडून कॅसेटमध्ये पोहोचतात। डबिंग मशीन मधून एका कॅसेटच्या अनेक कॅसेट होतात आणि सुरू होतो त्यांचा अभ्यास। बीएड प्रवेश परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक पुणे विद्यापीठासाठी थर्ड आय असोसिएशन वाचक सौ वीणा सहस्त्रबुद्धे। नजरेची मर्यादा ओलांडून स्पर्शाची भाषा बोलणारी ब्रेल लिपी अंधांसाठी वरदान ठरली। पण पॉकेट डिक्शनरी जी आम्ही लहानपणी वापरायचो ती मी जेव्हा त्याची साईज पाहिली ती अगदी छोटी होती। म्हणजे जेव्हा त्याची ब्रेल मध्ये कन्वर्ट केलं गेलं तेव्हा ती 6 व्हॉल्यूम्स मध्ये बनली आणि प्रत्येक व्हॉल्यूमचे ब्रेलचे जाडे 250 पेजेस होते। म्हणजे त्याचे वजन ते ब्रेल मध्ये केल्यानंतर 12 ते 15 किलो झाला होता। त्यामुळे आता कम्प्युटर हाच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरलाय। शिवाय ब्रेलची पुस्तकं आहेत ती 10वी पर्यंतच। त्यानंतरच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी आणि वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी यांना रीडर शोधावा लागतो। यावर वीणाताईंनी उपाय शोधला तो क्रमिक पुस्तकांच्या रेकॉर्डिंगचा। रस्ता ओलांडण्यासाठी वाट पाहणारा एक अंध विद्यार्थी वीणाताईंच्या कामाची प्रेरणा ठरला आणि त्यातून उभं राहिलेलं आजचे हे काम अनेक अंध विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा करते। थर्ड आय असोसिएशनच्या माध्यमातून आता ही पुस्तकं ऑडिओ कार्डवर ट्रान्सफर केली जात आहेत। त्याही पुढे जाऊन वीणाताईंचं स्वप्न आहे मला जास्तीत जास्त मुलांनी नेटवरती व्यवस्थित काम करून जितका माहितीचा महासागर तुम्ही म्हणता नेटचा तुमच्या आमच्यासाठी आहे तो पूर्णपणे या मुलांसाठी मला उघडा करून द्यायचा आहे। आणि जितकं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या या मुलांना कुठे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांचे झाले तर त्या हवेत। आणि त्यासाठीच थर्ड आय असोसिएशन खऱ्या अर्थानं थर्ड आय बनतंय।